अशी आमची परिस्थिती झाली आहे। या वाटेने जात होतो तेवढ्यात मला अविनाश पराडकर म्हणाले, अहो काका, आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा करायची आहे। मी म्हटलं बरंच झालं, माझ्या आई घरी काही कित्येक दिवस काही नव्हतं, तर म्हटलं बरंच झालं। त्यांना मग यादी लिहून दिली, 5 किलो रवा, 5 किलो साखर, 5 किलो डालडा वगैरे वगैरे। त्यानंतर मला संजय पराडकर म्हणाले, हो काका, एवढा प्रसाद कशासाठी? मी म्हटलं अर्धा प्रसाद मला घरी घेऊन जाण्यासाठी आणि अर्धा प्रसाद तुमच्यासाठी। एवढं झालं, चला पुढच्या कार्याला का सुरुवात करूया। केशवाय नमः, माधवाय नमः, केशवाय नमः। घेण्यासाठी आलेलो आहे आणि ब्राह्मणांचा नाश करून ब्राह्मणांचा सर्वनाश करावा। याच बाजूने ब्राह्मणांचा आवाज येतोय। काजीचा बोंडू पडला। अरे हे काळ तोंड्या, कोण रे तू? अरे थेरड्या, इथे काय करत होतास? इथे यज्ञ होम चालू होता। हे यज्ञ होम करून देवतांना याचा आविर्भाव मिळतो। आजपासून यज्ञ होम बंद झाले पाहिजेत। असं कदापि शक्य होणार नाही।